मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही घरात गॅस सिलेंडर वापरत असाल, तर हा नवीन बदल तुमच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे. येत्या 30 जूनपर्यंत सरकारने PNG म्हणजेच पाईप गॅसबाबत एक मोठा निर्णय घेतला असून त्याचे नेमके नियम काय आहेत ते आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणूनच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत मागेल त्याला PNG देण्याची मोठी घोषणा केली आहे. ज्या इमारतींमध्ये आधीच गॅस पाईपलाईनची सोय आहे, तिथल्या रहिवाशांनी येत्या 30 जून 2026 पर्यंत PNG कनेक्शनसाठी अर्ज करणं आता गरजेचं आहे. जर तुमच्या भागात PNG उपलब्ध असूनही तुम्ही कनेक्शन घेतलं नसेल, तर पुढच्या 3 महिन्यात तुमचा सिलेंडर पुरवठा बंद होऊ शकतो, असा इशारा सरकारने दिला आहे. मात्र आपल्या मुंबईतील ज्या चाळीत किंवा झोपडपट्टीत अजूनही पाईपलाईन पोचलेली नाही, तिथल्या रहिवाशांनी घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही, कारण तिथे सिलेंडरचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. यासोबतच आता नवीन बिल्डरांना इमारतीत PNG कनेक्शन दिल्याशिवाय OC मिळणार नाही, असा कडक नियमही करण्यात आला आहे. जर कोणी गॅसची टंचाई निर्माण करत असेल किंवा सिलेंडरचा काळा बाजार करत असेल, तर सरकारने 112 हा टोल फ्री नंबर मदतीसाठी दिला आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वस्त आणि सुरक्षित पर्यायाकडे वळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. पण आता मुंबईत ही नवीन सिस्टम सर्वांसाठी खरंच कशी काम करते हे येणारा काळच ठरवेल. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.